माझ्या मित्राचा एक फोन आला, उद्योगपती मित्र, प्रचंड श्रीमंत. महाराज मला काहीतरी बोलायचं आहे. महाराज माझी पोरगी 14वीला आहे, माझा पोरगा 15वीला आहे. माझी पोरगी गाथा वाचते, पोरगा ज्ञानेश्वरी वाचतो. माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं संत विचारांचं वातावरण आहे. महाराज 50 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे. तरी देखील महाराज मला झोप नाही लागत हो. काय कारण रे, काय कारण? सगळी सोबत आहे, वारकरी संप्रदायाचं वातावरण तुझ्या घरामध्ये, संत विचारांचा जागर तुझ्या घरामध्ये होतो, तरी झोप लागत नाही. महाराज नाही लागत हो झोप. काय रे, काय कारण आहे? महाराज माझी पोरगी उंबऱ्याच्या बाहेर गेली ना, पुन्हा उंबऱ्याच्या आतमध्ये येताना वासना नजरातून घरी सुखरूप येईल का याची चिंता मला लागते. माझा पोरगा उंबऱ्याच्या बाहेर गेला, पुन्हा उंबऱ्याच्या आतमध्ये येताना एखादं व्यसन न करता येईल का, एखादा गुन्हा न करता येईल का याची चिंता मला लागते. एवढी सामाजिक परिस्थिती भयावह आणि चिंताग्रस्त झालेली आहे. नुसतं घर आणि कुटुंब चांगलं होऊन चालत नाही, समाजही निकोप आणि निर्मळ व्हावा लागतो, तेव्हाच माणसं आनंदाने जगतात.